MC हा SC SC इंटू into त्याचं चेंज इन टेम्परेचर. कॉपर पॉटचं आणि वाढणार आहे, नंतरचं टेम्परेचर T आहे, अगोदरचं टेम्परेचर T1 आहे. डिवायडेड बाय MS सबस्टन्सचं मास इंटू त्याचं चेंज इन टेम्परेचर, त्याचं अगोदरचं टेम्परेचर जास्त होतं T2 टी minus मायनस T1. T, मायनस नंतरचं टी. टेम्परेचर कमी आहे T2 मायनस T. T. अशा पद्धतीनं आपण फॉर्म्युला तयार केला. लक्षात आला का? हो. हा. आणि मग या पद्धतीनं तिथं फॉर्म्युला पुस्तकात वेगळा आहे बरं का, आपण घेतलेले हे नोटिफिकेशन वेगळे आहेत. तिथं M2 S2 वॉटर साठी म्हटलंय, M1 S1 हे कॉपर पॉट साठी म्हटलंय, M2 S2 कॉपर पॉट साठी, त्याचबरोबर M3 S3 कॉपर साठी, आणि सबस्टन्स साठी 1 म्हटलंय S1. पण कशाला, आपल्याला इथं समजते की वॉटर, कॉपर पॉट आणि सबस्टन्स, म्हणून मी ही नोटेशन वापरलेत. आता लक्षात राहते लगेच. वॉटरचं मास, वॉटर स्पेसिफिक हिटांचा प्रोडक्ट, कॉपर पॉटचं मास आणि कॉपर पॉटचे स्पेसिफिक हिट यांचा प्रोडक्ट, आणि यांच्या ऍडिशनला त्यांच्या दोघांच्या टेम्परेचर डिफरन्स, आणि खाली सबस्टन्सचं मास आणि सबस्टन्सचा चेंज इन टेम्परेचर. अशा पद्धतीने हे लक्षात येते. त्यात 1 2 म्हटलंय, त्यात काय लक्षात येणार नाही. ठीक आहे. आता चेंज ऑफ स्टेट नाही म्हणताय, बरोबर? हा. पण जाता जाता एक ग्राफ तेवढा बघायचा. दिसला का ग्राफ तुम्हाला 129 वर? जर आपण टाइम आणि टेम्परेचर यानुसार जर ग्राफ बघितला, हीट देत असताना एखादा सबस्टन्स घेतला, त्याला आपण हिटिंग करायला लागलोय, म्हणजे हीट एनर्जी प्रोव्हाइड करायला लागलोय, आणि मग हिटिंग कंटिन्युअसली चालू आहे, आणि मग टाइम बिईंग म्हणजे हीट घेतली तरी चालेल किंवा टाइम घेतला तरी चालेल, टाइम, आणि इकडं त्या सबस्टन्सचं टेम्परेचर. आता पहिल्यांदा बघा, साधारणतः आपण एक एक्झाम्पल घेऊ, वॉटरचं एक्झाम्पल घेऊ. बघा, वॉटरचं एक्झाम्पल. या ठिकाणी तुमच्या असं लक्षात येतं की पहिल्यांदा आपण वॉटर घेतलं सॉलिड स्टेट मध्ये, म्हणजे काय म्हणतो त्याला? आईस. आईस, बरोबर. आईस फॉर्म मध्ये आपण वॉटर घेतलं. आता त्याला हीट तुम्ही द्यायला सुरुवात केली, त्यावेळी त्याचं टेम्परेचर किती असेल रे आईसला? 0 डिग्री सेल्सिअस. 0 डिग्री सेल्सिअस, म्हणजे टेम्परेचर 0 इथं झाला बघा, ओरिजिन पासून स्टार्ट झाला. आणि जोपर्यंत सगळ्याच्या सगळं आईस, सगळ्याच्या सगळं आईस म्हणतोय मी, एम एवढ्या मासचं समजा आईस आहे, ते सगळंच्या सगळं आईस लिक्विड वॉटर मध्ये कन्वर्ट होत नाही, तोपर्यंत टेम्परेचर 0च राहतं. लक्षात घ्या, तोपर्यंत टेम्परेचर 0. म्हणजे ग्राफ आला OA. टाइम तर निघालाय, म्हणजे हीट तर आपण देतोय, हीट किंवा टाइम दोन्ही घेतलं चालतंय, हीट किंवा टाइम, हीट घ्या नाहीतर टाइम घ्या. आपण कंटिन्युअसली टाइम पण चालूच आहे, आणि टाइम कधी कोणासाठी थांबतच नाही, किंवा प्रोव्हाइड करणारी हीट कंटिन्युअसली त्या सबस्टन्सला द्यायला लागलोय. जोपर्यंत टोटल आईस हे लिक्विड मध्ये कन्वर्ट होत नाही तोपर्यंत टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं. आता सगळंच्या सगळं आईस लिक्विड मध्ये कन्वर्ट झालं म्हटलं की टेम्परेचर वाढायला सुरुवात होते, आणि मग हे टेम्परेचर वाढत 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 कुठपर्यंत जातं बघा, 100 डिग्री सेल्सिअस. प्युअर घेतलंय बरं का आपण, प्युअर वॉटर घेतलंय, आणि मग 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढत जात तिथपर्यंत. आता तिथं 100 डिग्री सेल्सिअसला गेल्याबरोबर वॉटर बॉईल व्हायला सुरुवात होते. बॉइलिंग पॉइंटच आहे तो वॉटरचा, आहे की नाही? हा. मग बॉईल व्हायला सुरुवात होते, आणि बॉइलिंग चालू झालं की वॉटरचं वेपर मध्ये कन्व्हर्जन होतं, म्हणजे एका फिजिकल स्टेटचं दुसऱ्या फिजिकल स्टेट मध्ये कन्व्हर्जन होतं. इथं सॉलिडचं लिक्विड झालं, आता इथं लिक्विडचं काय होणार आहे? वेपर. जोपर्यंत सगळंच्या सगळं वॉटर वेपर मध्ये कन्वर्ट होत नाही तोपर्यंत हे टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं, हे टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं. म्हणजे A to B म्हणतो मी, B to C म्हणतो.
टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं. आणि मग त्यानंतर सगळीच्या सगळी वेपर झाली ती आपण क्लोज करून ठेवली बरं का. आता वेपरचं टेम्परेचर वाढायला सुरुवात होते. वेपरचं टेम्परेचर वाढत आणि ते कंटिन्युअसली वाढतच जात. म्हणजे दोन गोष्टी महत्वाच्या. एक, ज्यावेळी सबस्टन्सची फिजिकल स्टेट चेंज होत असते त्यावेळी टेम्परेचर कसं राहतं रे? कॉन्स्टंट. OA आणि BC टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं. म्हणजे घेतलेली हीट स्वतःची इंटरनल एनर्जी वाढवण्यासाठी वापरली जात नाही. घेतलेली हीट हे स्वतःच टेम्परेचर वाढवण्यासाठी म्हणजेच इंटरनल एनर्जी वाढवण्यासाठी वापरलं जात नाही. सगळीच्या सगळी हीट घेतलेली तेवढ्या वेळात सगळी घेतलेली हीट ही स्वतःची फिजिकल स्टेट चेंज करण्यासाठी वापरली जाते. म्हणजे सॉलिड असेल तर त्या सॉलिड मॉलिक्युलची व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी म्हणजेच फ्रिक्वेन्सी आणि अँप्लिट्यूड वाढत जातो. त्यामुळे ते मॉलिक्यूल लांब लांब होत जातात. म्हणजेच त्यांच्यातलं इंटरनल बॉन्डिंग जे आहे ते ब्रेक होत जातं आणि त्या ब्रेकिंग साठीच ही हीट एनर्जी घेतलेली वापरली जाते. एवढं लक्षात आलं का तुमच्या? हा, बाकी हे आर्टिकल नाही तुम्हाला, पण ही गोष्ट तुमच्या डोक्यात पाहिजे. म्हणून टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं. आणि मग पुढे बघा, सबलिमेशन आहे का? हा, सबलिमेशन म्हणजे काय बघा, कसं असतं, एखादा सॉलिड स्वतःची फिजिकल स्टेट चेंज करून तो लिक्विड मध्ये कन्वर्ट झाला. एखादा सबस्टन्स आपल्या सॉलिड स्टेट मधून लिक्विड स्टेट मध्ये कन्वर्ट झाला तर या प्रोसेसला आपण काय म्हणतो रे? नाही, दोन शब्द आहेत, सांगा बघू बरं. व्हेन सबस्टन्स चेंजेस इट्स फिजिकल स्टेट फ्रॉम सॉलिड टू लिक्विड then this process is called, process of conversion is called, काय म्हणतो त्याला? जरा लांब लांब लिहितो, मध्ये शब्द लिहिणार आहे मी, ते जरा लांब लिहितो, इकडे लिहितो. सॉलिड टू लिक्विड. अरे झाले केमिस्ट्री झाले म्हणलं. मेल्टिंग पॉइंट म्हणू नका, प्रोसेस. हा, हे बघा, प्रोसेस झाली मेल्टिंग. अजून एक शब्द आहे त्याला, आपण एखादी तार वापरतो बघा आपल्या घरातल्या सर्किट मध्ये. आज जर शॉर्ट सर्किट झालं, हाय करंट झाला तर ती वितळावी. काय शब्द आहे त्या तारेला? फ्यूज. बरोबर. फ्युजन म्हणजे मेल्टिंगच. फ्युजन किंवा फ्युजन असं म्हणतात. फ्युजन काय म्हणायचं? फ्युजन किंवा मेल्टिंग. When a substance changes its physical state from solid to liquid, this process is called melting or fusion. बघा, आता सॉलिड टू समजा गॅस, सॉलिड टू गॅस काय म्हणायचं रे त्याला? वेपरायझेशन. बरोबर, वेपोरायझेशन. किंवा अजून एक शब्द आहे त्याला. अरे वॉटर वेपरायझेशन काय होताना काय होतं? बॉइलिंग. हा, बॉइलिंग. बरोबर, बॉइलिंग. काय म्हणतात त्याला? बॉइलिंग असं म्हणतात ह्या प्रोसेसला. आता मला सांगा, कधी कधी बघा, आता गॅस कन्वर्ट होताना, कधी कधी लिक्विडचं गॅस करताना दोन प्रकारे केलं जातं माहिती आहे का वॉटरच्या बाबतीत? एक बॉइलिंग करून आणि दुसरं असं जरी तुम्ही पसरट भांड्यात पाणी जर ठेवलं तर थोड्या दिवसांनी कमी झालेलं दिसतं तुम्हाला. म्हणजे काय झालं त्याचं? लिक्विड टू काय झालं? सॉलिड होईल का? आईस होईल का? नाही. मग काय झालं? वेपर मध्ये झालं. त्याला काय म्हणतात रे? कंडेन्सेशन. ऍट द नॉर्मल प्रेशर अँड टेम्परेचर. इकडे बघा,
at the normal pressure and temperature substance is converted into liquid to gaseous state. Liquid to gaseous state. This process is called evaporation. काय म्हणायचं त्याला? Evaporation. Evaporation. आणि after providing sufficient heat, that liquid is boiled to convert into gaseous state is called vaporization or boiling. आणि त्याला म्हणायचं इव्हॅपरेशन. काहीतरी मराठीत बघा, याला उकळणे किंवा वाफेत रूपांतर होणे आणि ह्याला बाष्पीभवन असं काहीतरी म्हणतात बाबा. बाष्पीभवन. हा, इव्हॅपरेशन. हे पण लक्षात ठेवायचं बरं का, हे पण लक्षात ठेवायचं. बरं ठीक आहे. आता इकडे बघा, आता तुम्ही आला गॅसियस स्टेट टू लिक्विड स्टेट. काय म्हणायचं? कंडेन्सेशन. बरोबर, कंडेन्सेशन. अजून एक शब्द आहे कंडेन्सेशन. अजून एक शब्द आहे लिक्विफिकेशन. लिक्विफिकेशन. दोन दोन शब्द लक्षात ठेवा बरं का. हे नाही शिकवलं तर पुन्हा ह्याच्या संदर्भात तुम्हाला काहीच माहिती राहणार नाही. आणि पुन्हा कुठेतरी शब्द वाचणार तुम्ही कुठल्या तरी एक्सप्लेनेशन मध्ये, कंडेन्सेशन, लिक्विफिकेशन किंवा वेपरायझेशन, बॉइलिंग, मेल्टिंग, फ्युजन, इव्हॅपरेशन असे शब्द कुठेतरी वाचणार आणि पुन्हा काहीच कळणार नाही. बरं ठीक आहे. आता लिक्विडचा आपण सॉलिड करतो, पाणी नाही का फ्रीजर मध्ये ठेवतो आणि आईस करतो त्याचं, फ्रीजिंग. ह्या प्रोसेसला काय म्हणायचं? फ्रीजिंग. ऐकू आलं नाही? फ्रीजिंग. फ्रीजिंग. बरोबर, फ्रीजिंग. अजून एक शब्द आहे त्याला, ह्याच्या लिक्विफिकेशन वरून सांगायचं. सॉलिडिफिकेशन. बरोबर, सॉलिडिफिकेशन असा एक शब्द आहे बरं का, लक्षात घ्या. लिक्विड टू सॉलिड, गॅस टू. बघा प्रोसेसेस, प्रोसेसचे नाव बघा. मेल्टिंग, फ्युजन. हीट प्रोव्हाइड करून जर आपण लिक्विडचा गॅस केला तर वेपरायझेशन किंवा बॉइलिंग. पण एका प्रॉपर प्रेशरला आणि टेम्परेचरला जर आपण बराच वेळ दिला तरी सुद्धा काही काही लिक्विड गॅसेस मध्ये कन्वर्ट होतात. त्याला काय म्हणायचं? इव्हॅपरेशन. हे बाजूला लिहिलंय बरं का, इव्हॅपरेशन. आता गॅस टू लिक्विड म्हटलं की कंडेन्सेशन किंवा लिक्विफिकेशन. आणि लिक्विड फिजिकल स्टेट टू सॉलिड फिजिकल स्टेट म्हटलं की तुम्ही फ्रीजिंग किंवा सॉलिडिफिकेशन म्हणता. आता कधी कधी बघा, एखादा कापूर आपण जर असा ठेवला सॉलिड स्टेट मध्ये, तर जसं पाण्याचं कसं बाष्पीभवन इव्हॅपरेशन होतं का नाही, तसा कापूर पण डायरेक्ट सॉलिड टू, ही लिक्विड इव्हॅपरेशन म्हणजे लिक्विड टू गॅस झालं त्या नॉर्मल टेम्परेचरला, नॉर्मल प्रेशर. पण सॉलिड सुद्धा डायरेक्ट गॅस मध्ये कन्वर्ट होतो. कापूर कापूर एक 2-3 दिवस ठेवा, बघा किती कमी झालेला असतो. काय म्हणायचं रे त्याला? सब्लिमेशन. त्यालाच म्हणायचं सब्लिमेशन. सब्लिमेशन. मराठीत काहीतरी संपलवन वगैरे म्हणता बघा त्याला. काय म्हणायचं त्याला? सब्लिमेशन. कधी 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 you will have the process in which gaseous medium can be directly converted into solid physical state. त्याला काय म्हणायचं रे? काय म्हणायचं त्याला? वाचा की. काय लिहिलंय मी? दिसना. नाही सर. हे बघा, आवर्स. हा दिसत नाही असं कसं म्हणताय रे? बर मोठं काढतो थांबा. दिसत नाही म्हणणाऱ्याला मोठं काढतो थांबा.
एच कॅपिटल काढतो. आता दिसलं का? हो. त्याला म्हणायचं Hoverfrost. हवर फ्रोस्ट. काय म्हणायचं त्याला? हवर फ्रोस्ट. Hoverfrost. The process of conversion of gaseous state into directly solid state is called hoverfrost, and process of conversion of solid physical state to direct gaseous state without liquid state is called sublimation. अशा प्रोसेसेस लक्षात ठेवा बरं का, लक्षात ठेवा. आता फेज डायग्राम जाता जाता तेवढं सांगतो बरं का. फेज डायग्राम बघा, हे लक्षात आलं ना, टेम्परेचर कधी कॉन्स्टंट राहतं ते लक्षात ठेवा. आता फेज डायग्राम म्हणजे काय, तर एखाद्या सबस्टन्सच्या बाबतीत तुम्ही त्याच्या फिजिकल स्टेट घेतल्या बरं का, सॉलिड स्टेट घेतली आणि लिक्विड मध्ये कन्व्हर्ट करायला लागला. अशी एक स्टेज येते की ज्या ठिकाणी तुम्ही प्रेशर आणि टेम्परेचर असं जर मेंटेन केलं तर त्या असणाऱ्या सबस्टन्सच्या तिन्हीच्या तिन्ही स्टेज इक्विलिब्रियम स्वरूपात सापडतात. इक्विलिब्रियम उदाहरणार्थ एक दिले बघा वॉटरच, याला म्हणायचं फेज डायग्राम बरं का. कसला डायग्राम? फेज डायग्राम. यू विल हॅव सॉलिड फेज, लिक्विड फेज, गॅसियस फेज. अशा एका पर्टिक्युलर प्रेशरला आणि टेम्परेचरला तुम्हाला इक्विलिब्रियम मध्ये सापडतात. म्हणजे जेवढ्या मास आईस, समजा वॉटरच्या बाबतीत घेतलं, आईस, लिक्विड वॉटर आणि गॅस म्हणजे वेपर, तर हे तिघच्या तिघ इक्वल मास मध्ये सापडतात त्या प्रेशरला आणि टेम्परेचरला. त्याला म्हणायचं, त्या टेम्परेचरला म्हणायचं ट्रिपल पॉइंट. काय म्हणायचं त्याला? ट्रिपल पॉइंट. मग वॉटर असेल तर वॉटरचा ट्रिपल पॉइंट म्हणायचं. उदाहरणार्थ एक वॉटर साठी दिलाय बघा, एक फेज डायग्राम दिलाय. The diagram which showing, the graph which is showing the relation between pressure and temperature at different physical states म्हणजेच phases of that substance is called phase diagram. त्याला फेज डायग्राम म्हणायचं. मग तुम्ही वॉटरच्या बाबतीत जर बघितलं तर वॉटरच्या बाबतीत 0.01 डिग्री सेल्सिअस आणि 0.006 ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर, म्हणजे 0.006 इंटू ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर 1.097 इंटू 10⁵. हे एवढं पास्कल प्रेशर. या प्रेशरला आणि 0.01 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचरला जर बघितलं तुम्ही, असे टेम्परेचर जर प्रेशर मेंटेन केलं तर या पॉइंटला तुम्हाला असं दिसून येतं की आईसचं मास, लिक्विड वॉटरचं मास आणि वॉटर व्हेपरचं मास इक्वल स्वरूपात आढळून येतं. त्याला म्हणायचं ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर. याला म्हणायचं ट्रिपल पॉइंट ऑफ 0.01 डिग्री सेल्सिअस इज द ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर. आणि मग मी काय म्हणतो बघा, मी काय म्हणतो 0.01 म्हणजे जवळजवळ झिरो आलं का नाही रे? जवळजवळ झिरो आलं का नाही? म्हणजे 273 केल्विन. 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती? 273 केल्विन. आणि त्या 0.1 साठी वर 15 येतं रे, वर 15 का काहीतरी 18 आहे बघा. म्हणजे 273.15. हे 0.15 हे वरच्यासाठी आहे बरं का. ह्याला म्हणा, ह्या केल्विनला, ह्या टेम्परेचरला म्हणायचं ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर. The temperature of the water at which you will have 3 phases of water in equilibrium is called triple point of water. आणि मग इथं काही सबस्टन्सच्या बाबतीत जर बघितलं तुम्ही बघा, तर इकडच्या बाजूला 0 पर्यंत अशी लाईन मिळते बघा, अशी किंवा अजून कर्व असेल, ते काय सबस्टन्सवर डिपेंड आहे. असा कर्व असेल किंवा असा कर्व असेल, इट इज डिपेंड अपॉन दी सबस्टन्स. तर या कर्वला म्हणायचं SV कर्व, S-V.
म्हणजेच या कर्ववरच्या प्रेशरला आणि टेम्परेचरला तुम्ही प्रत्येक सबस्टन्सचं बघितलं किंवा वॉटरचं बघितलं, वॉटरचं तरी हे वॉटरचं जर बघितलं तर दोन स्टेज मध्ये वॉटर सापडेल तुम्हाला, एक सॉलिड म्हणजे आईस आणि दुसरं वेपर म्हणजे वाफ. इक्विलिब्रियम मध्ये लिक्विड सापडणार नाही. बघा ह्या खालच्या टेम्परेचरला लक्षात येते का? बर्फातून सुद्धा वाफा निघालेली दिसतात का रे तुम्हाला? हा, हे लक्षात घ्या. म्हणजे सॉलिड आणि वेपर ह्या दोन स्टेज मध्येच इथं तुम्हाला या पॉइंटवर, प्रत्येक पॉइंटवर. दुसरी गोष्ट वॉटरच्या बाबतीत इथून तुम्ही वर गेला अगदी 100 डिग्री सेल्सिअसला बॉईल होतं ते, म्हणजे इथून वरच्या या कर्वला म्हणायचं LV कर्व. म्हणजे इकडं असतो लिक्विड, इकडं असतो वेपर स्टेज. म्हणजे इकडचं प्रेशर टेम्परेचर घेतलं तर ते वेपर स्टेज मध्ये असेल सगळं. इकडचा एखादा पॉइंट घेतला तर त्या पॉइंटच्या टेम्परेचर आणि प्रेशरला ते लिक्विड स्टेट मध्ये असेल वॉटर, बरं का. पण ह्याच्यावरचा जर पॉइंट घेतला तुम्ही या कर्ववरचा, हा कर्व शक्यतो पॉझिटिव्ह स्लोपचा असतो. आणि ह्याच्यावरचा कुठलाही पॉइंट घ्या, इथलं टेम्परेचर आणि इथल्या प्रेशरला जर ते असेल तर लिक्विड आणि वेपर दोन स्टेजेस इक्विलिब्रियम मध्ये सापडतात, तिथं सॉलिड स्टेट नसते. आणि वॉटरच्या बाबतीत अजून एक कर्व आहे, तो ट्रिपल पॉइंट पासूनच चालू होतो. आणि मग ट्रिपल पॉइंट मध्ये वॉटरचा जरा निगेटिव्ह स्लोप असणारा कर्व असा असतो बघा, निगेटिव्ह स्लोप असणारा कर्व. हा कुठला कर्व असेल रे? कुठला कर्व असेल हा? कुठला राहिला बघा की, SV झाला, LV झाला. लिक्विड सॉलिड. बरोबर, LS कर्व म्हणूया आपण याला. ह्याच्यावरच जर तुम्ही प्रेशर इथलं कुठलंही किंवा आणि टेम्परेचर इथलं निगेटिव्ह आहे बरं का टेम्परेचर, हे जर मेंटेन केलं तर तुम्हाला आईस आणि वेपर, सॉरी आईस आणि लिक्विड ह्या दोन गोष्टी इक्विलिब्रियम मध्ये सापडतील, तिथं वेपर नसेल. लक्षात घ्या बरं का. म्हणजे इकडचा सगळा हा जो पार्ट आहे हा सॉलिडचा आहे, म्हणजे आईसचा आहे. थोडक्यात वॉटरच्या बाबतीत आईसचा आहे. हा सगळा जो पार्ट आहे हा तो लिक्विडचा आहे, आणि हा सगळा जो पार्ट आहे इकडचा तो वेपरचा आहे, म्हणजेच गॅसियस स्टेटचा आहे. हे लक्षात घ्या बरं का. हे लक्षात आलं का? हा, तर अशा पद्धतीनं तुम्हाला मी थर्मामीटर सांगितलं का नाही, आईस करायचं आणि त्यावेळी त्यात बुडवायचा आणि त्या ठिकाणी 0 डिग्री सेल्सिअस किंवा 273 केल्विन लिहायचं. पण ऍक्च्युअल थर्मामीटर तयार करताना आता लक्षात ठेवायचं, थर्मामीटर तयार करताना नुसतं आईस नाही, ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर मिळवतात. ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर अगोदर मिळवतात. मग तिन्ही फेजेस ज्यावेळी इक्विलिब्रियम मध्ये असतात का नाही, त्यावेळी तो अल्कोहोलचा बल्ब बुडवायचा त्यात, आणि मग ते कॉन्ट्रास्ट होईल. आणि कॉम्प्रेस झाल्यानंतर जिथं हाईट येईल तिथं 0 डिग्री सेल्सिअस म्हणजेच 273 केल्विन ट्रिपल पॉइंट वरून थर्मामीटर तयार करतात बरं का. अगोदर नाही सांगितलं मी मुद्दाम, कारण ट्रिपल पॉइंट तुम्हाला माहिती नव्हता. आता बाकीच्या कुठल्याही सबस्टन्सला हे दोन कर्व वॉटर सारखेच असतात. जरा थोडासा स्लोप मध्ये फरक असेल, काही जणांचा स्लोप कमी असेल, काही जणांचा जरा जास्त असेल स्लोप. इथंही काही जणांचा जास्त स्लोप असेल, काही जणांचा अजून कमी असेल, बरं का. इतर सबस्टन्सच्या बाबतीत हे दोन कर्व म्हणजेच LV कर्व आणि SV कर्व वॉटर सारखेच असतात. परंतु काही सबस्टन्सच्या बाबतीत हा जो कर्व आहे की नाही LS कर्व, हा आता सध्या तो निगेटिव्ह स्लोप आहे बघा, निगेटिव्ह स्लोप आहे का, निगेटिव्ह स्लोप आहे. कधी कधी पॉझिटिव्ह स्लोप असणारे सुद्धा असतात, म्हणजे असे पॉझिटिव्ह स्लोप असणारे सुद्धा असतात. या पद्धतीनं बघा, असे पॉझिटिव्ह स्लोप. इकडे लिक्विड आहे बरं का, आणि इकडे सॉलिड आहे, आणि मग हा LS कर्व असा पॉझिटिव्ह स्लोप आहे. आता पॉझिटिव्ह, मग अशी निगेटिव्ह स्लोप होता, आता पॉझिटिव्ह स्लोप आहे. असे पण असतात. खाली दिलाय बघा, कार्बन डायऑक्साइड साठी आहे का पॉझिटिव्ह स्लोप आहे, स्लोप पॉझिटिव्ह आहे. अशा पद्धतीनं याला म्हणायचं फेज डायग्राम, की ज्या फेज डायग्राम मध्ये तुम्ही त्या लिक्विडच्या वेगवेगळ्या फेजेसचं कन्व्हर्जन वेगवेगळ्या प्रेशरला आणि टेम्परेचरला तुम्ही मिळवू शकता, त्यालाच म्हणायचं
फेज डायग्राम हे थोडक्यात बघा. त्यानंतर लॅटेंट हीट थोडक्यात तुम्हाला माहिती पाहिजे बरं का. बर, गॅस आणि वेपर यात काय फरक आहे रे? काय फरक आहे बघा. अशी सबस्टन्सची फेज जी फक्त प्रेशर कमी करून तुम्ही लिक्विफाय करू शकत नाही, गॅसियस टू लिक्विड आणू शकत नाही. गॅसियस टू लिक्विड तुम्ही फक्त प्रेशरनं आणू शकत नाही, त्याला टेम्परेचर सुद्धा तुम्हाला चेंज करावं लागेल. काय चेंज करावं लागेल? टेम्परेचर सुद्धा चेंज करावं लागेल. त्याला म्हणायचं वेपर, त्याला म्हणायचं वेपर. पण कधी कधी तुम्ही हे प्रेशर टेम्परेचर न चेंज करता सुद्धा आणू शकता. उदाहरणार्थ ढग तयार होणे माहित आहे का? इव्हॅपोरेशन कसं? थांबा मला सांगा, आपण बॉइलिंग करून वॉटरचं वेपर करतो, लिक्विडचं वेपर करतो का नाही? त्याला म्हणायचं वेपर. आणि असंच तुम्ही पाणी जर पसरट भांड्यात ठेवलं का तर त्याच टेम्परेचरला म्हणजे नॉर्मल टेम्परेचरलाच हळूहळू गॅस तयार होतो का नाही? तो गॅस झाला, तो गॅस झाला. म्हणजे वेपर आणि गॅस मधला फरक लक्षात आला का? हा. आता पुढं लॅटेंट हीटचा एक कन्सेप्ट आपण समजावून घेऊया. मगाशी एक ग्राफ तुम्हाला मी सांगितला बघा, लॅटेंट हीटचा कन्सेप्ट. मगाशी ग्राफ तुम्हाला मी एक सांगितला की त्या ग्राफ मध्ये असं सांगितलं तुम्हाला की त्या सबस्टन्सची फिजिकल स्टेट चेंज होताना, मग सॉलिड टू लिक्विड होऊ द्या किंवा लिक्विड टू गॅसेस होऊ द्या किंवा उलट या, गॅसेस टू लिक्विड होऊ द्या किंवा लिक्विड टू सॉलिड होऊ द्या, ही फेज चेंज होताना म्हणजेच फिजिकल स्टेट चेंज होताना टेम्परेचर काय राहतं रे? कॉन्स्टंट. आणि मग त्या टेम्परेचरला कॉन्स्टंट ठेवून तुम्ही जेवढी काही हीट देता ती सगळी हीट कशासाठी वापरली जाते? फिजिकल स्टेट चेंज करण्यासाठी. त्यालाच म्हणायचं लॅटेंट हीट. काय म्हणायचं त्याला? लॅटेंट हीट. द अमाऊंट ऑफ हीट, बघा डेफिनेशन, द अमाऊंट ऑफ हीट required to change the physical state of the matter किंवा substance at constant temperature, at constant temperature is called latent heat of that substance. पण लक्षात घ्या, हे करताना तुम्ही सबस्टन्स घेताना युनिट मासचा घ्यायचा आहे. कशाचा? युनिट मासचा. हे महत्वाचं बरं का, युनिट मासचा सबस्टन्स घ्यायचा कन्व्हर्जन करताना आणि त्याला हीट द्यायची आहे. आणि मग युनिट मासच्या सबस्टन्सला जेवढी हीट लागेल का नाही फिजिकल स्टेट चेंज होताना कॉन्स्टंट टेम्परेचरला, त्याला म्हणायचं लॅटेंट हीट. मग बघा डेफिनेशन परत एकदा करतोय. द क्वांटिटी ऑफ हीट रिक्वायर्ड टू change the physical state of unit mass substance, change the physical state of unit mass substance at constant temperature, at constant temperature अतिशय महत्वाचं, is called latent heat, latent heat of substance किंवा matter. लक्षात आले का डेफिनेशन? बघा परत एकदा मनातल्या मनात म्हणायचं माझ्या बरोबर. द क्वांटिटी ऑफ हीट रिक्वायर्ड टू चेंज द फिजिकल स्टेट ऑफ युनिट मास सबस्टन्स. मग फिजिकल स्टेट कुठली पण असू द्या बरं का, सॉलिड टू लिक्विड असू द्या किंवा लिक्विड टू गॅस असू द्या. टू चेंज द फिजिकल स्टेट ऑफ युनिट मास सबस्टन्स is called latent heat of that substance. मग मला सांगा, मी समजा m एवढ्या मासचं एक सबस्टन्स घेतला आणि टेम्परेचर कॉन्स्टंट असताना
त्याचं फिजिकल स्टेट मी चेंज करण्यासाठी क्यू एवढी हीट दिली, तर लॅटेंट हीट किती रे, त्याला एल म्हणतो. तर हाऊ मच इज द लॅटेंट हीट ऑफ दॅट सबस्टन्स. एल इक्वल टू, इथं काय लिहिलंय वर, मी मुद्दाम पुसलेलं नाही, मुद्दाम पुसलेलं नाही. डेफिनेशन मध्ये युनिट मास आहे, मी घेतला एम एवढ्या मासचा आणि त्याला लागली मला क्यू एवढी हीट. डिवायडेड बाय एम. बरोबर, क्यू डिवायडेड बाय एम. क्यू एवढी हीट एम एवढ्या मासच्या फिजिकल स्टेटच्या कन्व्हर्शन साठी वापरलं, तर युनिट मास साठी किती, तर क्यू अपॉन एम. यालाच म्हणायचं लॅटेंट हीट. मग युनिट सांगा, डायमेन्शन सांगा आणि जाऊया पुढं. जूल पर केजी. जूल पर केजी. केजी. अगदी बरोबर आहे. एसआय युनिट जूल पर केजी आणि सीजीएस युनिट अर्ग पर ग्रॅम. बरोबर, अर्ग पर ग्रॅम. मग डायमेन्शन्स लिहिता येतील ना तुम्हाला? हो. काय त्यात शिरत नाही? एल रेस टू 2 आणि टी रेस टू 2. टी रेस टू -2. -2. हा मायनस. बरोबर, म्हणजे त्यात काय आता मी शिरत बसत नाही. इथं जूलला, जूलचं कन्व्हर्जन करायचं आहे, केजी स्क्वेअर मीटर पर स्क्वेअर सेकंद आहे. जूल केजी स्क्वेअर, केजीला केजी गेला, मग राहिलं नुसतं काय, पर स्क्वेअर मीटर. आपलं स्क्वेअर मीटर मधला, हा बरोबर, स्क्वेअर मीटर आणि पर स्क्वेअर सेकंद हे राहिलं बरं का, लक्षात घ्या. बरं ठीक आहे, लॅटेंट हीट समजलं का? आता त्यात दोन प्रकार आहेत, त्यात दोन प्रकार. मगापासून मी काय म्हणलो माहिती आहे डेफिनेशन मध्ये, चेंज द फिजिकल स्टेट, चेंज द फिजिकल स्टेट एवढंच म्हटलं. पण फिजिकल स्टेट दोन आहेत. कुठल्या कुठल्या? सॉलिड टू लिक्विड. चेंज दोन आहेत, सॉलिड टू लिक्विड आणि लिक्विड टू गॅस. लिक्विड टू गॅस. मग दोन्ही सेपरेट डिफाइन करूया की. मग पहिल्यांदा काय म्हणतोय बघा, द अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू चेंज द फिजिकल स्टेट सॉलिड टू लिक्विड at constant of unit mass substance at constant temperature is called latent heat of melting किंवा latent heat of fusion. काय म्हणायचं त्याला? लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. अगदी बरोबर. बर, दुसरी डेफिनेशन मग काय तुम्ही करू शकताय की आता, त्याला म्हणायचं काय तेवढं सांगा. वेपरायझेशन. बरोबर, लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. वेपरायझेशन. हा, मग सांगा डेफिनेशन. द अमाउंट ऑफ, हा सांगा, कोणी पण सांगा एकानं, आणि पुढे जाऊया. the amount of heat is required to change the unit mass of physical state of unit mass of body from liquid to gases बर at constant temperature. हा, ह्या डेफिनेशन मध्ये ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर विसरायचं नाही बरं का शेवटी लिहायला. इज कॉल्ड लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. करेक्ट, शाबास. बर, जाऊया का पुढे आता. हे जरा तुम्हाला फास्ट सांगितलं बरं का, थोडक्यात, कारण हे नाही तुम्हाला पण ह्याची माहिती पाहिजे, नाहीतर पुन्हा ट्रिपल पॉइंट येणार, पुन्हा LV कर्व, SV कर्व, त्यानंतर LS कर्व, हे कुठंतरी नमूद होणार आणि मग तुम्हाला काहीच कळणार नाही. त्यापेक्षा आपलं माहिती कानावरून जावं म्हणून हे केलंय. काय पुढचं आर्टिकल बघा आता. हीट ट्रान्सफर. सांगा जावं लवकर, मला चष्मा घालायला. हीट ट्रान्सफर. हा, हीट ट्रान्सफर. बर, लक्ष द्या आता इकडं बघा. हीट ही एक एनर्जी आहे.
आणि ती हॉटर बॉडी टू कोल्डर बॉडी ट्रान्सफर होते किंवा हॉटर रिजन पासून कोल्डर रिजनला ट्रान्सफर होते. बॉडीज पाहिजे असं काही नाही, रिजन असली तरी चालतात. ही ट्रान्सफर होते आणि ह्या ट्रान्सफर एनर्जीलाच आपण हीट म्हणतोय. मग आता ट्रान्सफर होताना ही हीट कशा पद्धतीनं ट्रान्सफर होते ह्याचा जर बारकाईनं आपण विचार केला तर यामध्ये ट्रान्सफॉर्मेशनचे 3 प्रकार आपल्या लक्षात येतात. ट्रान्सफॉर्मेशनचे हीट ट्रान्सफर होतानाचे एक 3 प्रकार आपल्या लक्षात येतात. एक त्याला म्हणतो आपण कंडक्शन. कंडक्शन. दुसरा त्याला म्हणतो आपण कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शन. आणि तिसरा त्याला म्हणतो आपण काय रे? रेडिएशन. रेडिएशन असं म्हणतो. बरोबर. आता थोडक्यात जर आपण बघितलं कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन तर एक्झाम्पल आपल्याला घेता येईल बघा कंडक्शनचं. एखादा आपण लोखंडी बार घेतला समजा किंवा कुठल्याही मेटलचा एखादा असा बार घेतला आणि मग हा एंड हातामध्ये धरला आणि हा या एंडला फ्लेम लावली की बऱ्याच वेळानंतर, अतिशय स्लो प्रोसेस आहे, बऱ्याच वेळानंतर ह्या टोकापासून हीट आपल्या या बोटाच्या टोकापर्यंत थोडी 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 ट्रान्सफर झालेली दिसेल. म्हणजे आपलं कोल्ड जे टोक आपण धरलंय आणि एक हॉटरला ठेवलंय ते कोल्ड टोक सुद्धा थोडं 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 वॉर्म झाल्यासारखं दिसतं. यामध्ये हा सॉलिड आहे बरं का. हा सॉलिड आहे म्हणजे मीडियम सॉलिड आहे. ह्याचे कुठलेही मॉलिक्यूल हालत नाहीत पण आपल्याला हीट या टोकापासून या टोकामध्ये आलेली दिसते. अशा पद्धतीनं एखाद्या मीडियमच्या कुठल्याही पार्टिकलच्या विदाउट मॉबिलिटी म्हणजेच पार्टिकल न हलता हीट एखाद्या पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत ट्रान्सफर होते, भले त्याला जास्त वेळ लागतो. या प्रोसेसला काय म्हणायचं? काय म्हणायचं त्याला? कंडक्शन. कंडक्शन. इट इज व्हेरी स्लो प्रोसेस. अतिशय स्लो प्रोसेस आहे. बर ठीक आहे. आता दुसरं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आपण जर दिवसा बघितलं, दिवसा बरं का, दुपारच्या वेळेस बघितलं आपण, जर कुठं शीशोरला समुद्राच्या किनाऱ्याला जर दिवसा बघितलं आपण दुपारच्या वेळेस तर वॉटर असतं कोल्ड आणि लँड झालेली असते हीट. जमीन हीट झालेली असते आणि वॉटर कोल्ड असतं. कारण वॉटरला टेम्परेचर वाढण्यासाठी जास्त हीट घ्यावी लागते. सगळ्यात जास्त स्पेसिफिक हीट कोणाची आहे? व्हिडिओ पॉज झालाय सर. अरे अच्छा, व्हिडिओ पॉज झाला. बरं सांगा, प्रश्नाचं उत्तर तरी सांगा की. सगळ्यात जास्त बरोबर बरोबर. आणि लँडचे अतिशय कमी आहे. थोडी जरी हीट घेतली तरी लगेच तापते जमीन. आणि मग दिवसा तुम्हाला वारे वाहिलेले दिसतील समुद्राकडून जमिनीकडे. त्याला सी ब्रिज म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? सी ब्रिज. सी ब्रिज. परंतु रात्रीच्या वेळी जर बघितलं तर लँड जेवढ्या लवकर हीट होते तेवढ्या लवकर कूल होते. म्हणजे थोडी हीट दिली की लगेच कूल होणार. पण वॉटर जेवढ्या उशिरा हीट येत होतं तेवढ्या उशिरा कूल होतं. म्हणजे रात्रीच्या वेळेस सन नसताना, संध्याकाळच्या वेळेस सन नसताना, सन सेट झाला की त्यानंतर मात्र आपल्याला असं दिसतं की एअर ब्लो होतोय कुठून? जमिनीकडून समुद्राकडं. त्याला म्हणायचं लँड ब्रिज. काय म्हणायचं त्याला? लँड ब्रिज. लँड ब्रिज. अशा पद्धतीनं प्रत्यक्ष पार्टिकलची मोशन मिळते. बरं एवढं तरी कशाला बघायला पाहिजे? घरात एखादा प्रयोग करून बघा की स्टोअर पातेलं ठेवा आणि त्यात पाणी ठेवा. आता पहिल्यांदा पाण्याचे मॉलिक्यूल एकदम स्लो मोशन मध्ये असतात का नाही? मोशन जाणवत सुद्धा नाही, इतक्या स्लो. आता हळूहळू हिटिंग चालू करा. हिटिंग चालू केलं की हळूहळू 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 तो मॉलिक्यूल असे पळायला सुरुवात होतात. पुन्हा पुन्हा तर किती उकळताना कसं, बॉइलिंग होताना कसं होतं. म्हणजे अशा पद्धतीनं हे प्रत्यक्ष मीडियम पार्टिकलच्या मॉबिलिटीनं, प्रत्यक्ष मीडियम पार्टिकलच्या मोशननं हीट एका जागेपासून दुसऱ्या जागेपर्यंत नेली जाते. या प्रोसेसला म्हणायचं काय?
कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शन म्हणायचं. आणि ही फास्ट प्रोसेस आहे बरं का, कुणापेक्षा? कंडक्शन पेक्षा फास्ट प्रोसेस आहे. आणि सगळ्यात फास्टेस्ट प्रोसेस बघा, ह्याला मीडियम लागत नाही आणि असलं तरी काय फरक पडत नाही. मीडियम लागतच नाही आणि असलं मीडियम तरी काही फरक पडत नाही. सन पासून उदाहरण बघा, सन पासून आपल्या अर्थच्या 1000 किलोमीटरच्या हाईट पर्यंत कुठलं मीडियम आहे का रे? नाही. नाही, टोटली व्हॅक्युम आहे. आणि 1000 पासून अर्थच्या सरफेस पर्यंत 1000 किलोमीटर तेवढंच एन्व्हायरमेंट आहे. अर्थचं एन्व्हायरमेंट आहे बरं का. मग मीडियम आहे आणि मीडियम नाही पण सन पासून हीट 8 मिनिटात आपल्या अर्थच्या सरफेसला येते. किती मिनिटात? 144 करोड मैल एवढं डिस्टन्स 8 मिनिटात. सनच्या फोटोस्फिअर मधून बाहेर पडलेली लाईट, हीट जे काय आहेत ते 8 मिनिटात अर्थच्या सरफेसला पोहोचत. म्हणजे व्हॅक्युम मधून पण त्याचं ट्रॅव्हलिंग होतं आणि मीडियम मधून पण होतं. काय फरक पडत नाही. आणि फास्टेस्ट प्रोसेस, या प्रोसेसला म्हणायचं काय? रेडिएशन. रेडिएशन. त्याला मराठीत असं म्हणतात बरं का तिन्हीला, वहन, अभिसरण आणि प्रारण असं मराठीत म्हणतात बघा. याला म्हणायचं त्या हीटच्या ट्रान्सफरचे 3 मोड. आता डिफाईन करूया आपण मोड बरं का. मोड डिफाईन करूया. पहिल्या दोघांना मीडियम लागतं, पण पहिल्यात मीडियमच्या पार्टिकलची मोशन नाही आणि दुसऱ्यात मीडियमच्या पार्टिकलची मोशन आहे आणि तिसऱ्याला मीडियम असलं तरी नसलं तरी फरक पडत नाही. मग डेफिनेशन करताना अशी करायची. पहिले डेफिनेशन करतोय मी कंडक्शनचे. द मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम हॉटर पॉइंट टू कोल्डर पॉइंट. द मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम हॉटर पॉइंट टू कोल्डर पॉइंट through the medium without mobility of medium particles किंवा without motion of medium particles, without actual motion of medium particles किंवा ट्रान्सलेटरी मोशन ऑफ मीडियम पार्टिकल्स. समजलं का? हो. हा. द मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट from hotter point to colder point without actual mobility of medium particles is called conduction. करूया का पुढची डेफिनेशन? हो. हा. The mode of transfer of heat from hotter region to colder region. मगाशी hotter point to colder point म्हणलोय बरं का मी. आता काय म्हणतोय? हॉटर रिजन टू कोल्डर रिजन. कारण तिथले काय मॉलिक्युल सगळेच असे ते हीट घेतात आणि दुसरीकडे जातात आणि त्यांची जागा कोल्ड घेतात, असं होतं रे. म्हणून मी म्हणतोय रिजन. द मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम हॉटर रिजन टू कोल्डर रिजन विथ ऍक्च्युअल मायग्रेशन ऑफ मीडियम पार्टिकल्स किंवा ऍक्च्युअल मायग्रेशन ऑफ सबस्टन्स पार्टिकल्स. मीडियम पार्टिकल म्हणा नाही तर सबस्टन्स पार्टिकल म्हणा. इज कॉल्ड कन्व्हेक्शन. म्हणला ना डेफिनेशन मनातल्या मनात. हो. हा. आता तिसरी डेफिनेशन बघा. द मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम हॉटर पॉइंट टू कोल्डर पॉइंट. आता पॉइंट म्हणतोय परत एकदा. The mode of transfer of heat from hotter point to colder point in the form of electromagnetic waves. In the form of electromagnetic waves, either through medium or through vacuum. Either through medium or vacuum. म्हणजेच मीडियम इज नेसेसरी, नॉट नेसेसरी. मीडियम इज नॉट नेसेसरी.
is called radiation. परत एकदा सांगतो. The mode of transfer of heat from hotter point to colder point in the form of electromagnetic waves, either through the medium or through the vacuum, is called radiation. अरे आलं का लक्षात नाही? डेफिनेशन लक्षात आल्या का? हो सर. आता सांगा बघू बरं, पुस्तकात अशा डेफिनेशन, थांबा मला बघू द्या, नाहीत. चला सांगा मग एकदा आणि पुन्हा तास झालाय माझा की लिहून ठेवायचं बरं का, ते डेफिनेशन लिहून ठेवायचे. बोला. The mode of heat transfer from hotter point to colder point without any medium particle, without any vibration of medium particle is called a conduction. बरोबर. विदाउट एनी मायग्रेशन ऑफ मीडियम पार्टिकल्स. म्हणजे ह्या वाक्यावरून दोन गोष्टी लक्षात आल्या तुमच्या. एक, कंडक्शन साठी मीडियम लागतच आणि त्यात मीडियमच्या पार्टिकलचे मायग्रेशन होत नाही. हा, दोन गोष्टी लक्षात आल्या. बरोबर डेफिनेशन. पुढे कन्व्हेक्शन. मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम hotter region to colder region with actual migration of medium particle. Correct. It's called a convection. Is called convection. बर ठीक आहे. रेडिएशन. झालं. अरे किती सोपं आहे. परत पहिल्यासारखं दी मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट, हॉटर पॉइंट टू कोल्डर पॉइंट. हा, इथपर्यंत सेमच आहे. Mode of transfer from hotter point to colder point in the form of electromagnetic wave, either through medium or vacuum, is called radiation. बरोबर. Either through the medium or through the vacuum is called radiation. अगदी बरोबर. ह्यातला फास्टेस्ट मोड कुठला आहे रे? रेडिएशन. रेडिएशन. का सांगतो तुम्हाला? रेडिएशन, लाईट सुद्धा रेडिएशनच आहेत. मग किती स्पीड न जातात व्हॅक्यूम किंवा एअर मधून? 3 into 10 बरोबर. मीटर एका सेकंदाला. 3च्या वर 8 शून्य, त्यातल्या 5 काढल्या तर 3 राहिल्या शून्य. म्हणजे 3000 लाख मीटर, 3000 लक्ष मीटर एका सेकंदाला. किती स्पीड आहे बघा. म्हणून तुम्हाला म्हटलं 144 करोड मैल अंदाजे डिस्टन्स सनच अर्थ पासूनच 8 मिनिटात लाईट कव्हर करतो. म्हणून हा फास्टेस्ट मोड आहे. आणि तुम्ही सुद्धा जाणवते की तुम्हाला हिवाळ्याच्या दिवसात बघा, ते तुम्ही जाळ करून बसता शेकत, आणि मग ते सगळं टाकलं की लगेच मागं सरता. भडका असा झाला की मागं सरता. म्हणजे रेडिएशनची हीट तुम्हाला लगेच जाणवते, लगेच क्विक. ते रेडिएशन मुळे असतं. कंडक्शन कन्व्हेक्शन मुळे मग थोडा वेळ लागतो. कन्व्हेक्शन मुळे बराच तरी कमी वेळ लागतो, पण बराचसा लागतो ह्याच्यापेक्षा. आणि कंडक्शन तर अत्यंत स्लो प्रोसेस आहे. ठीक आहे. आता ह्यातलं कंडक्शन बरं का, कन्व्हेक्शन आणि कंडक्शन जरा डिटेल मध्ये, त्यानंतर कन्व्हेक्शन थोडक्यात, आणि न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग मध्ये थोडस रेडिएशन, या स्वरूपात रेडिएशन बरं का. न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग म्हणजे रेडिएशन चा थोडासा भाग. एवढं तुम्हाला म्हणजे कन्व्हेक्शन रेडिएशन थोडं आहे, कंडक्शन मात्र जरा जास्त आहे. ठीक आहे. उद्या बघूया. हा, तुमच्या कॉलेजचे लेक्चर आहेत ना? हा, आता एक काम करायचं, हे मी लॅटेंट डेट त्याचबरोबर वेगवेगळ्या पेजेस ते लिहून काढलं मग अशी ग्राफ इथं लिहिलेलं. फिजिकल स्टेटचं ट्रान्सफॉर्मेशनची नावं एवढी लक्षात ठेवा. ते काय वाचत बसू नका, किंवा चेंज ऑफ स्टेट वगैरे वाचत बसू नका. ते फक्त मी सांगितलं तेवढंच लक्षात ठेवा. आणि
आता मात्र कंडक्शन हे इथून पुढे मात्र सिलेबस आहे, व्यवस्थित लक्ष द्यायचं. ओके, हॅव अ गुड डे ऑल ऑफ यू. बाय.